तर हॅलो मित्रांनो, एम के गोट फार्म म्हणून आपलं पहिल्यांदा स्वागत आहे. तर मित्रांनो, एम के गोट फार्मला आपण नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, बघू शकता आपण चारा नियोजन केलेलं आहे. तर बघू शकता आपण आपल्या केलेले आहेत. तर आपल्याला दसराच घास टाकण्याचा आहे याच्यात. तर आपला मेथी घास पण आहे आणि दसऱ्यात घास पण आहे. अशा प्रकारे आपण शेळ्यासाठी चारा नियोजन केलेलं आहे. बघू शकता आपला मेथी घास एक 2 किलो मेथी घास आहे. आणि आपण दररोज वेगवेगळे चारा नेत असतो आपण. तर तर बघू शकता आपल्या माग मेथी घासचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आपल्याला शेळी पालनाविषयी काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला भेटून जाईल. तर बघू शकता आपल्याकडं गवत पण आहे, तसलं गिन्नी गवत आपलं. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपल्याला शेळीपालन हे नवीन सुरुवात कशी करायची ते आपण या विषयावर बोलणार आहे. तर मित्रांनो, शेळीपालन जर तुम्हाला जर करायचं असेल बिट्टल किंवा गावरानमध्ये, जर गावरानमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही समजा आता काही समजा लोक काय करतात, तर गावरानमध्ये करताना डायरेक्ट गावरानचे 7-8-10 शेळ्या घेतात आणि त्यांना समजा काही माहीत नसते एवढी. त्यांना वाटतं की शेळ्याला खायला टाकलं हे झालं की झालं. तर आपल्या चॅनलवर समजा तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर भेटून जाईल. तर मित्रांनो, गावरान शेळी पालन जर करायचं असलं तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदी एक शेळी घ्यायची. तर समजा तिला एकदम पुरेपूर समजून घ्यायचं आणि एक शेळी घेतल्यानंतर तिचं चारा नियोजन कसं आहे, तिला रोगराई काय आहे नेमकं, तिच्या काड्याची वाढ कशी होती काय होती हे समजून घ्यायचं पहिल्या वर्षी. तर समजून घेतल्यानंतर सगळं समजा डिसिजन घ्यायचं आहे आपल्याला. तर काही समजा लोक गावरानमध्ये काम न करता डायरेक्ट बिट्टलमध्ये काम करतात आणि परत समजा त्या शेळ्याला काय कसं असतं बघा, रोगराई झाली किंवा काही झाली की लगेच समजा दागावत्यात शेळ्या. तर लगेच म्हणतात की बिट्टल शेळ्या अशा नाहीत तशा नाहीत, हे आपल्या ह्याच्यात सटवत नाहीत काय होत नाही. तर बिट्टल शेळ्याचं एक असं सुरुवातीला आणल्या एक लसीकरण करायला लागतं आणि त्यांच्या खाली साफसफाई चांगली ठेवायला लागते. म्हणजे समजा लेंड्या वगैरे किंवा या पावसाळ्यामध्ये गुचीड पिसवा ते होऊन नाही द्यावं लागत. तर तसं जर समजा केलं तर बिट्टल शेळी सकट आपल्याला आपल्या भागात जास्ती करून चालते. तर मित्रांनो, आपल्याला अशी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या एम के गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता आपल्या मागं गवताचा प्लॉट आहे. बघू शकता आपण सकाळी व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला शेळीपालनाविषयी माहीत पाहिजे किंवा आपल्याला शेळीपालनाविषयी आपण काय करतो, पैसे आले की समजा आपण शेळी घेऊन टाकतो. तर मित्रांनो, एक शेळ्या जर समजा तुम्हाला जर जास्तीत जास्त करायच्या असतील तर तुम्हाला महागात शेळी पडू नये. गावरान शेळी म्हणा काही म्हणा, समजा बिट्टलचा तर समजा भाव तेवढाच असतो, समजा जे असतो ते क्वालिटीमध्ये. समजा गावरान शेळी जर तुम्हाला करायची असली तर एका अगोदरच्या टायमाला तुम्ही जर समजा आपण हे सरकी लावाय टायमाला आपण हे करीत नाहीत का, पाऊस पडाय तोंडाला, त्या टायमाला जर घेतली तुम्हाला एकदम स्वस्त म्हणून शेळ्या बसतात. तर 15-20 हजाराच्या दरामध्ये समजा चांगल्या शेळ्या बसतात. तुम्ही समजा उन्हाळ्यात जर घेतले, उन्हाळ्यात तुम्हाला महाग बसतात. तर तुम्ही असंच समजा तुम्हाला आपले व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून जा.
तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला एक गरीब माणूस म्हणून सपोर्ट करा. तर मित्रांनो धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.